स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा वाटप जो आहे तो सुरू झालेला आहे आणि भरपूर महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर आणि तुमच्या अर्जामध्ये एक मोठी अपडेट आलेली आहे। ते अपडेट सर्वात आधी सर्व बहिणींना चेक करायची आहे आणि प्रत्येक बहिणींना ही अपडेट चेक करावी लागेल। त्यानंतरच तुम्हाला माहीत होईल की तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आले, कोणत्या खात्यामध्ये पैसे गेले, कोणत्या तारखेला तुमचे पैसे आले। काही बहिणी अशा सुद्धा आहे की त्यांना अजूनपर्यंत एकही रुपया मिळालेला नाही किंवा त्यांना कमी पैसे मिळाले आहे। त्यांच्यासाठी त्यांचा अर्ज आणि हे अपडेट जे काही मी तुम्हाला सांगत आहे हे चेक करणे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला करायचं काय आहे, तुमचं जे काही पेमेंट बटन आलेलं आहे तुम्हाला तुमचं पेमेंट बटन चेक करून तुमची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायची आहे। कशी चेक करायची 2 मिनिटात व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, तुम्ही स्वतः मोबाईलवर ID पासवर्ड टाकून अर्ज भरला असेल तर स्वतः मोबाईलवर चेक करा किंवा तुम्ही बाहेर कुठे अर्ज भरला असेल तर त्यांना चेक करण्यासाठी रिक्वेस्ट करा। बघा, या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे काही पोर्टल आहे ते ओपन करायचं। पोर्टल ओपन केल्यानंतर वरच्या बाजूला 3 डॉट दिसतात, त्यावर क्लिक करायचं। त्यानंतर अर्जदार लॉग इन हे बटन तुम्हाला दिसून येत आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर म्हणजे ID पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर जे काही केलेले अर्ज आहे तुम्हाला त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही तुमच्या ID आणि पासवर्डवरून अर्ज भरले ते पूर्ण अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल। तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे, संजय गांधीचं बटन यस आणि नो असं काहीतरी आलं असेल। त्यानंतर बघा, एकदम कॉर्नरमध्ये तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन त्या ठिकाणी दिसत आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही जुलै महिन्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत पेमेंट मिळालं किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले ते पूर्ण डिटेल तुम्हाला दिसून येईल। बघा, जानेवारी महिन्याचे पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, पण अजूनपर्यंत अर्जामध्ये ते अपडेट झालेलं नाही। 2 ते 3 दिवसानंतर जर तुम्ही चेक केलं तर तुमचे जानेवारी महिन्याचे 1500 सुद्धा त्या ठिकाणी अपडेट झालेले तुम्हाला दिसून येईल। या ठिकाणी बघा, तुमचं पूर्ण नाव, तुमचं बँक अकाउंट नंबर, तुमचं बँकेचं नाव, तुम्हाला कोणत्या तारखेला किती पैसे पाठवले आणि तुमचे पैसे फेल झाले की कॅन्सल झाले हे पूर्ण स्टेटमेंट तुम्हाला हिस्ट्री तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे। तर बघा, तुम्ही टॅली करून घ्या तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आले आणि तुमच्या अर्जावर किती पैसे पाठवलेले आहे म्हणून दाखवत आहे। त्या ठिकाणी जर तुम्हाला अजूनही एकही रुपया आला नसेल, तुमच्या खात्यामध्ये एकही रुपया आला नसेल तर तुम्हाला सर्वात आधी अर्ज चेक करून घ्यायचा आहे। अर्ज चेक केल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमचं पेमेंट का कॅन्सल झालं, तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत अर्ज अप्रूव्ह असून सुद्धा एकही रुपया तुमच्या खात्यामध्ये जमा का झालेला नाही। तुमच्या बँकेचं नाव, तुमचं नाव, बँक अकाउंट नंबर दिसून येईल। त्या ठिकाणी तुमचं पेमेंट कॅन्सल होण्याचं काय कारण आहे, इनॅक्टिव्ह आधार आहे किंवा आधार डीबीटी नाही किंवा दुसरं काहीतरी कारण आहे आणि किती पैसे तुमचे फेल झाले हे तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी पूर्ण माहिती मिळून जाईल। तर बघा, प्रत्येकाने अर्ज चेक करा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा त्या ठिकाणी लगेचच अपडेट होणार आहे। तर बघा, प्रत्येक बहिणींच्या अर्जामध्ये हा पेमेंट बटन आलेला आहे आणि त्यांची पेमेंट हिस्ट्री जी आहे ती पूर्णपणे दिसून येत आहे। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।